आज आहे आहोंना उपवास. नमस्कार मंडळी, मी पूजा. तर आज आहोंना शनिवार होता आणि प्रत्येक वेळी त्यांना खिचडी काही आवडत नव्हती. तर काल मी येताना बाजारातून रताळे आणले होते, तर आहो म्हटले की मला उद्या रताळे उकडून दे. म्हटलं रताळ्यावर काही भागणार नाही म्हणून मी बटाटे पण उकडायला घातले होते. पण झालं असं की बटाटे उकडायला घालताना मी काही बटाटे मोठे असलेले ते कटिंग केले नाही, त्याच्यामुळे काही बटाटे शिजले आणि काही बटाटे तसेच राहिले. त्याच्यामुळे मला परत कुकर लावावा लागला. जे बटाटे शिजलेले होते त्याचं मी असं त्या आहोंसाठी बटाटा बनवून घेतला आणि रताळी मी एक साईडला उकडून बटाट्याला तर मी हिरवी मिरची कट करून टाकलेली होती, पण आहो म्हटले तो गोड लागतो म्हणून परत मी लाल तिखट टाकलं आणि परत त्याला परतून घेतलं आणि बटाटा वगैरे रेडी केला. आहोंचा टिफिन वगैरे रेडी करून आहो गेले कंपनीमध्ये आणि त्यानंतर मी किचन वगैरे क्लीन करून भांडे घासून झाल्यानंतर मायरा उठली आणि लगेच आम्ही नाश्ता झाल्याच्या नंतर लगेच बाकीचे काम ओरखण्यासाठी घेतले. झाडू पोछा माझा राहिला होता तोही मी कंप्लीट केला आणि छान असे आंघोळ करून रेडी झाले. गॅलरीमध्ये छान असं ऊन येतं 10-10:30 वाजता, तर आता 10:30 वाजले होते. मस्त असं ऊन आलेलं होतं. लगेच मी गरम गरम भाकरी बनवली. गॅलरीमध्ये छान ऊन आलेलं होतं सध्या, त्याच्यामुळं थंडीचे दिवस आहे आधीच, तर आम्ही गॅलरीत जेवण करतो दोघीही. मायराही आज काय लहर आली होती काय माहित, पण स्वतःच्या हाताने खात होती. भारी वाटलं तिने असं खाल्लेलं पाहून.